ते 300 अंडे ही वर्षाला ब्लॅक अस्वल कोंबडी लाईन जे म्हणतो आपण इम्पोर्ट केलेले आहेत. एवढे सुंदर असतात ना की मोरासारखे पंख वगैरे. मोठा जो आहे तो राजहंस. तुम्हाला तर माहिती मी गावाला शिफ्ट झाली आहे. गावाला शिफ्ट झाल्यामुळे माझी अर्निंग बंद झाली आहे. पण आता ती मंथली इन्कम परत कमवायची आहे. उदरनिर्वाहासाठी काहीतरी विचार केला पाहिजे. मी आता एक विचार केला आहे, छोटासा लघु उद्योग सुरू करावा, तो म्हणजे कुक्कुटपालन. पण कुक्कुटपालन करण्याच्या पहिले आपल्याला तेवढी मुबलक जागा, मुबलक वातावरण, पाणी याची उपलब्धता आहे की नाही ते बघावं लागेल. त्याचं नियोजन करावं लागेल. तेच नियोजन करण्यासाठी आणि थोडं गायडन्स घेण्यासाठी आज आम्ही चाललो आहे शिंदे ॲग्रो फार्मला, जे आहे शिक्रापूरला. तर आपण आज आलो आहोत शिंदे ॲग्रो फार्मला. आता इथे थोडीशी आपण माहिती घेणार आहे. प्रत्येक कोंबड्यांच्या जातीबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत. त्याला भेटूया आपण. अभिजित शिंदे सरांचं नाव आहे. नमस्कार, मी अभिजित शिंदे. शिंदे ॲग्रो फार्म म्हणजे गावरान कोंबड्यांचा मॉल आहे. आपल्याकडे भारत सरकार मान्य किंवा महाराष्ट्र सरकार मान्य अशा सगळ्या गावरान जाती आपल्याकडे भेटत असतात. शेतकऱ्यांना नेमकं काय केलं पाहिजे, कुठली जात पाळली पाहिजे, कशापासून काय उत्पन्न आपल्याला भेटेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला गेले 15 वर्ष सांगत होतो. मॅडम आपल्याकडे आल्या होत्या. तर मी तुम्हाला एक थोडक्यात ब्रीड दाखवतो. आता ही जी ब्रीड आहे, मी झूम केलं तरी चालेल, ही आहे BB380. खूप जिम लवर असतात, त्यांना रोज एक अंड लागतं आणि त्यांनी ब्राऊन एग्स त्यांना पाहिजे असतात. तर ब्राऊन एग्स साठी BB380 ही ब्रीड आपल्याकडे अवेलेबल आहे एका महिन्याची. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला कडकनाथ. आता ऍक्च्युली लॉट सगळा संपलेला. आपल्याकडे 1 दिवसापासून 15 दिवस आणि 1 महिन्यापर्यंत आपल्याकडे बुकिंग घेतलं जातं. कडकनाथ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की काळं मांस, आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी असतात. अंड्याचं प्रोडक्शन जवळजवळ 150 ते 160 अंडे तुम्हाला ह्या कोंबड्यापासून भेटतात, अंडी भेटतात. तर असं हे कलेक्शन आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर माझ्याकडे असील आहेत, नंतर बेल्जियम बँटम आहेत, ब्रह्मा आहे आणि फायोमी म्हणून. फायोमी म्हणजे ही इजिप्तची ब्रीड आहे. तुम्हाला मोठं कलेक्शन मी पुढे दाखवतो. आता ही जे ब्लॅक कलरचं तुम्ही बघताय आणि कडकनाथ तुम्हाला वाटेल हे कडकनाथच आहे, पण ब्लॅक कलर म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रेलोपची ब्रीड आहे. ब्लॅक ऑस्ट्रेलोप ही ब्रीड कशी आहे की जगातली सर्वात जास्त अंडे देणारी कोंबडी कुठली असेल तर ती ब्लॅक ऑस्ट्रेलोप आहे. वर्षाला जवळजवळ 280 ते 300 अंडे ही वर्षाला ब्लॅक ऑस्ट्रेलोप कोंबडी तुम्हाला अंडे देते. फक्त तुमचं मॅनेजमेंट किंवा मेडिसिन्स याचा मेंटेनन्स तुम्ही व्यवस्थित जर ठेवला तर 330 पर्यंत अंडे देते. आम्ही आमच्या फार्म मध्ये जवळजवळ 330 असे पूर्ण रेकॉर्ड याचं घेतलेलं आहे. मूळची ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे, पण आपल्या भारत सरकारने यातून गावरांमध्ये मोडलं जातं. त्यांचा फार्म हे पूर्ण ताडपत्री म्हणा किंवा हे ठेवलंय, पण टेम्परेचर एवढं डाऊन असतं. 1 दिवसाच्या पिल्लांना जवळजवळ 35 डिग्रीचं टेम्परेचर आपल्याला सेट करावं लागतं. त्यामुळे आपल्याकडे फक्त 4 बल्ब आणि एक हॅलोजन असं याच्यामध्ये आपण प्रॉपर जर बंद केलं तर टेम्परेचर पूर्ण सेट राहतं. कारण काय, गरम हवा आहे ना हलकी असते, त्याच्यामुळे ती लवकर बाहेर जाते. त्यामुळे सगळं जर पॅक केलं तर गरम हवा त्याच्यामध्ये फिरली जाते. आता ही जी ब्रीड आहे ही आहे कावेरी, म्हणजे सरकारमान्य कलरफुल गावरान जात आहे. त्याच्यामध्ये 180 ते 220 वर्षाला तुम्हाला ही अंडे भेटत राहतात. एक जवळजवळ 60 ते 70 दिवसामध्ये ही 1.25 किलो पर्यंत जाते. तुम्ही कटिंगला इथे विकू शकता. ही जी ब्रीड आहे ही सोनाली आहे. सोनाली म्हणजे काय आहे की त्याला पिवळे पाय असतात कावेरीला, ह्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे पाय असतात. गावरांमध्ये मोस्टली करून मोडली जाते ही, कारण काळे पाय असले होते. ह्याला 3 महिन्यामध्ये हा 1.25 किलो पर्यंत जाते. याचं सुद्धा अंड्याचं प्रोडक्शन 180 ते 220 अंडे तुम्हाला ह्या कोंबडीपासून भेटतात. कलरफुल असल्यामुळे खाण्यासाठी पण लोक प्रेफर करतात, गावरांमध्येच मोडलं जाते. त्याच्यानंतर जे इम्पोर्टेड तुम्हाला बेल्जियम ब्रह्मा मी सांगितलं होतं, तर हे इम्पोर्टेड बेल्जियम ब्रह्मा आहे. आपल्याकडे प्युअर ब्रीड लाईन जे म्हणतो आपण इम्पोर्ट केलेले आहेत, एकदम क्वालिटीचे. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही मोस्टली करून पूर्ण पाय आणि पंख वगैरे पूर्ण त्याचे असतात. पिसं जे असतात पायापर्यंत असतात. दिसायला एकदम रुबाबदार. तुमचं पेट म्हणूनही तुम्ही तुमच्या फार्म मध्ये ठेवू शकतात. याचं अंड्यांचं प्रोडक्शन सुद्धा 140 ते 150 अंडे तुम्हाला वर्षाला या कोंबडीपासून भेटतात. फक्त थोडक्यात काय आहे की बाहेरच्या देशातली गावरान जात ते आपल्याकडे आपण आता नवीन शेतकऱ्यांना नवीन गोष्टी पाहिजे असतात, त्यासाठी आपण आणलेली आहे. तुम्ही आता तिकडे झूम जर केला की माझी कोंबडी अशी बाहेर पडलेली आहे, म्हणजे ती जे ऊन आलेलं आहे ते तिच्या अंगावर घेऊन रिलॅक्स करते. त्यासाठी हा सेटअप करावा लागतो. काही सेटअप नाही, हे आम्ही आमच्यासाठी केलं होतं. पक्षी हा बाहेरही तसा असतो, पण हॅपी बर्ड्स कसे असतात ऑर्गॅनिक पद्धतीने कसं सांभाळतात, तर हे आहे हे त्यांचं ऑर्गॅनिक. अंडा मोठं वगैरे काही अजिबात नाही. सरकार मान्य म्हणजे गावरान अंडे जी आहेत ती साईज तुम्हाला अंड्याचा प्रकार अजिबात नाही. फक्त हा कोंबडा आहे ना, तुम्ही खाणं पिणं जर मेंटेन नाही केलं, भरपूर खायला पहिला ठेवलं तर 6 किलो पर्यंत जातो. पण आपल्याला कसं आहे की यांचं दोघांचं मीटिंग झालं पाहिजे, अंड्यांचं प्रोडक्शन झालं पाहिजे, म्हणून आपण यांचं वजन मेंटेन करत असतो. अच्छा. पुढे आल्यानंतर तुम्ही टर्की म्हणजे काय आहे की सिक्युरिटी गार्ड आहे तुमच्या फार्म मध्ये. सिक्युरिटी गार्ड आपल्या फार्म मध्ये गेल्यानंतर आपण कधीच कोपऱ्यामध्ये जात नाही. जे काय आपलं रुटीन असतं, साफसफाई करा, खायला निघून जावा. पण टर्कीचा असा प्राणी आहे की तो प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरत असतो. म्हणजे जे कीटक असतात, बारीक कीटक असू द्यात किंवा तुमचे साप असू द्या, विंच असू द्यात, तो खातो. आता मोठा साप जर असेल तर तो खाऊ शकत नाही, मग तो त्याच्या अवतीभोवती थांबून येणार आरडाओरडा करतो, जेणेकरून तुम्हाला तो अलर्ट करतो की हो इथे काहीतरी आहे. आणि त्या अलर्टनेस तुम्ही येऊन त्या सापगीत जे काय असेल तर तुम्ही त्याला मारत असतात. हो, हे अमेरिकाची ऍक्च्युली तिथं राष्ट्रीय पक्षी आहात. त्याला ख्रिश्चन लोक थँक्स गिव्हिंगला कटिंग करतात. कोंबडीचीच जाते. यांचं वजन एक छान 15 किलो 30 किलो पर्यंत वजन यांचं होत जातं. आणि याचं पिल्लू कितीला भेटतं?
आता हे 60 दिवसाचं आहे माझ्याकडे. हा. 60 ते 65 दिवस झालेले आहेत त्याला. हे आपण 600, 700, 900 रुपयापर्यंत सेल करतो एक किलो. याचं प्रॉपर वॅक्सिनेशन हाईट प्रॉपर याची 2 फुटापर्यंत जाते. नॉर्मल एवढे होतात जेवढे मोठे होतात वजन वगैरे. पण आपल्याला इथं पोहोचवतात का? नाही, हे एवढे सुंदर असतात ना की मोरासारखे पंख वगैरे पिसारा वगैरे ते हे करत असतात. आणि एकदा काय तुमचा लळा लागला ना की तुमच्या जवळ येऊन तुमच्या मांडीवरही बसतील किंवा तुमच्या जवळही बसतील. एवढे हे फ्रेंडली असतात. फक्त बाहेरनं जर दुसरा कुठला माणूस आला जो त्याच्या ओळखीचा नाहीये तो त्याच्यावर धावून जाणार. काइंड ऑफ याला सिक्युरिटी गार्ड म्हणतो. तसंच काइंड ऑफ तो अलर्ट करतो. पुढे जर आलात तर तुम्हाला व्हाईट पेकिंग, अमेरिकन व्हाईट पेकिंगचे बदक आहेत. म्हणजे पांढऱ्या कलरचं पांढरं शुभ्र बदक. आता लोक म्हणतील पिवळा आहे पांढरा कसं काय, पण हे लहान पिल्लं आहेत. जसं जसं त्याचं वय वाढत जातं तसं तो पूर्ण पांढरा कलरचा किती तसं महिन्याचं आहे? हे आता 15 दिवसाचे असतं. 15 दिवसाचे. हो, हे 500 रुपये जोडीने आपण सेल आउट चालू आहे. आता ऑलमोस्ट थोडेच राहिले तेही संपूर्ण. पण याचा उपयोग काय करतात? म्हणजे आता समजा आपल्या फार्म मध्ये आपण ठेवलं तर काय होईल याचा उपयोग? फार्म मध्ये काय असं होतं, ह्यांचा एक व्हायब्रेशन आवाज जो असतो ना तो व्हायब्रेशन असतो. हा. आता आपल्या फार्म मध्ये सिक्युरिटी गार्ड पर्पजला आपण राजहंस, त्याच्यानंतर व्हाईट पेकिंगचे बदक आणि टर्की ह्या 3 गोष्टी आपल्या फार्म मध्ये ठेवायच्या असतात. यांचं काम एकच असतं, एक तर व्हायब्रेशन्स, आजूबाजूला जे काय मेन साप विंचू ह्या गोष्टींमध्ये आपल्या फार्म मुंगूस वगैरे तर ते जवळपास येत नाही. कारण की ह्युमन वावर जो असतो आपला की ह्युमन आहे त्याच्यामुळे तो व्हायब्रेशन आणि मग दिसायला एकत्र ठेवू शकत नाही, फक्त वेगळं ठेवायचं. नाही, हे आम्ही वेगळं ठेवलं ब्रुडिंग पर्पज. माझे सगळे बाहेर आहे. बाहेर तुम्ही बघाल तर सगळे एकत्रच पण असतात. आपण जो लॉट घेऊ त्याच्यामध्ये जर ठेवलं तर चालू शकतो, काय वेगळं ठेवायचं? नाही, काही दिवस त्यांना वेगळंच ठेवा, त्यांच्यासाठी सेपरेटच घ्या. मोठे झाल्यानंतर तुम्ही बाहेर एकत्र सोडू शकता. पण जसं आपलं घर आहे की प्रत्येकाचं वेगवेगळं घर असतं, तसं यांना सगळ्यांना सेपरेट ठेवलं की त्यांचं वॅक्सिनेशन म्हणा किंवा कुणी आजारी पडलं असेल तर पर्टिक्युलर त्याच गोष्टींना आपण मेडिसिन्स करत असतो. यांचं खाद्य सेम असतं हो सगळं? हो, सगळं. तुम्ही घरातलं खरकट सुद्धा टाकू शकतात, भात वगैरे जो काय असेल ते सगळ्या गोष्टी हे खातात. थोडंसं पाणी पाहिजे असेल, छोटंसं टब वगैरे असेल तर पाण्यामध्ये छान ते हे करतात. एक फार्मची शोभाही वाढवतात आणि छान वाटतात. तर तुम्हाला दाखवतो मी मोठे उरतं ना ते कुठलंही ते आपण मागे ठेवत असतो आपल्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट पेकिंगचे जे पांढरा कलरचा दिसतोय तो हा. ते व्हाईट पेकिंगचे बदक आहे. मोठा जो आहे तो राजहंस, हो त्याचं मोठं व्हर्जन आहे. आणि हा राजहंस आहे. राजहंस, व्हाईट पेकिंग आणि टर्की या 3 गोष्टी आपण फार्म सिक्युरिटी गार्ड या पेस्टिफिंग आपण काढत असतो. आणि फार्मची वय वाढ छोटं कलेक्शन आपल्याकडे उरलं की आपण मागे ठेवत असतो. आणि राजहंस तुमच्याकडे छोटी पिल्लं पण असतात? छोटे पिल्लं नसतात, असले तर अडल्ट मध्ये. पण छोट्या पिल्लांमध्ये नर मादी हे कॉम्बिनेशन कळत नाही. जे कोणी शेतकरी आपल्याकडनं घेऊन जातात ना ते नर निघतात, कधी मादीच निघतात. त्याच्यामुळे आम्ही थोडं मोठं नर मध्ये कॉम्बिनेशन असून देतो. आणि आता आपण जे बघितले पिल्लं ती ही मोठी झाल्यावर अशी दिसतात. हो, पांढरा शुभ्र एकदम कापसासारखं. पण याच्यामध्ये नॉर्मली कसं नाही, कळणार? आवाज कळून जातो. आवाजाचं व्हायब्रेशन जे असतात ना, मादी असते ते डबल वाजत असते, नराचा आवाज कमी असतो. तर ह्या गोष्टींमधून आम्हाला कळतं. माझे 2000 स्क्वेअर फूट आहे आणि हे 2000 स्क्वेअर फूट. 4000 स्क्वेअर फुटांमध्ये माझं पूर्ण फार्म आहे. आणि प्रत्येकाला सेपरेट कंपार्टमेंट आहे. माझ्याकडे आता जवळजवळ 7 ते 8 कोंबड्यांच्या जाती आहेत. बदक, टर्की हे वेगळ्या जाती आहेत. जवळजवळ 15 जाती माझ्याकडे ह्या फार्म मध्ये नेहमी दर महिन्याला असतात. आणि समजा आता कावेरीची पिल्लं आहेत, आता आम्ही घेतली, बायचान्स उद्या पिल्लं झालं तर त्यांचं संगोपन कसं करायचं? जसं की आम्हाला कळलं होतं की एकावर एक पिल्लं बसल्यानंतर ते मरतात. एकावर एक, बरोबर आहे, एकावर एक पिल्लं का बसतात? हा. ऊब लागण्यासाठी की बाबा आपल्याला थंडी वाजते, आपण एकत्र येऊन बसत होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला लाईटची जी सोय आहे ती लाईटची सोय करावी लागते. मग त्या पद्धतीने आपण सांगतो की तुमची लाईट कमी पडते, काय कमी पडते. काही जणांचं असं की एकामेकांना चोचा मारतात. चोच मारण्याचे रिझन काय असतं की तुमचं वातावरण फ्री नसतं. जे तुम्ही ठेवलेले खूप दाबून ठेवलेले आहे, छोट्या ह्याच्यामध्ये जास्त पिल्लं टाकलेले असतात किंवा खाणं त्यांना जे आपण देतो ते कमी पडते. त्याच्यामुळे ते एकामेकांना मारतात. तुमचं फार्म जे काय असेल, 100 स्क्वेअर फुटाचा फार्म असेल तर 100 ते 150 पिल्लं तुम्ही त्यात ठेवू शकता. खायला तुम्हाला जे भांडे असतात, भांडे जेवढे जास्त असेल तेवढे चांगले. म्हणजे एका पक्षाला जर 100 ग्रॅमचं खाद्य आहे तर 100 गुणिले 100 म्हणजे तुमचं 10 किलोचं खाद्य आहे. तर 5 किलो खाद्य, फक्त भांडे तुमचे जास्त 5 किलोच टाकायचं. पण जेवढे भांडे जास्त तेवढे पक्ष लावून प्रत्येकाला खायला भेटतं आणि सामान त्यांची वाढ होते. तुम्ही रात्री उठून म्हणजे असं ते बोलतात की समजा आराम किंवा कावेरीची पिल्लं रात्री जाऊन वेगळे करावे लागतात? अजिबात नाही. तुम्ही आता बघत असाल तर माझ्याकडे जवळजवळ 3000 पिल्लं आता माझ्या फार्म मध्ये आहे. माझं जर तुम्ही ब्रुडिंग सेशन जे मगाशी तुम्हाला म्हटलं की एवढं मी ताडपत्री नेहमी का कव्हर करतो, तर टेम्परेचर एकदा सेट झालं तुमचं की तुम्हाला मग पक्षी हलवायला लागेल. एकमेकांना इजा नाही पोहोचवत. एका जवळच बसत नाही, कारण टेम्परेचर सेट आहे. सगळ्यांना गरम होतंय, सगळ्यांना ऊब लागते, त्यामुळे टेन्शन नाही. तरी जर तुम्हाला वाटलं की एकत्र येऊन बसतात याचा अर्थ तुमचं टेम्परेचर सेट होत नाही किंवा कुठून तरी गार हवा येत नाही, मग त्या केसमध्ये तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करावं लागेल. ज्या शेतकऱ्यांना जर असंच कुक्कुटपालन करायचं असेल फक्त रील किंवा ह्या गोष्टींवर तुम्ही जाऊ नका. आणि ऍक्च्युअल मध्ये तुम्ही फार्म बघा की फार्म कसं असतं, ब्रुडिंग सेशन कसे असतात किंवा छोटंसं ट्रेनिंग सेशन तुम्ही घेत चला, जेणेकरून एक थोड्याशा गोष्टी तुम्हाला होत्या. शेतकरी आपला मोठा माणूस असतो, त्याला सगळं उगवता येतं, सगळं त्याला कोंबड्याही सांभाळता येतील. फक्त प्रॉब्लेम एकच असतो, विक्री व्यवस्थापन. तर विक्री व्यवस्थापन पहिल्यांदा ते कुठे विकलं जातं, काय विकलं जातं, कुठल्या रेटला विकलं जातं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बाकीचं मग सगळ्या गोष्टी तुम्हाला यूज थ्रू होऊन जातात. तर कोणालाही कुक्कुटपालन करायचं असेल तर मॅडमचंही, आता मॅडम कुक्कुटपालन करतात आपल्या देखरेखीखाली, त्यांनाही आपण सगळ्या पद्धतीने सपोर्ट देणार आहोत. तुम्हाला कधी विक्रीला व्यवस्थापन की विक्री माझ्याकडनं नाहीच होती, मी माझ्या पद्धतीने मार्केटिंग केली तर त्यालाही आपण हेल्प करत असतो. कारण की जे पिल्लं आम्ही देतो ते क्वालिटी पिल्लं देत असतो, त्याची गॅरंटी आम्ही टिल जोपर्यंत ते अंड देते किंवा तोपर्यंत जेव्हापर्यंत तुमच्याकडे आहे त्याची गॅरंटी आम्ही घेत असतो. त्याच्यामुळे माझे जे शेतकरी असतात किंवा माझे मोठे जे लोक असतात की त्यांना काही मोठा माल असतो की अंड्यावरचे कोंबड्या पाहिजे
किंवा 1 किलोची साईज पाहिजे तर त्यावेळेस तुमचं विक्री व्यवस्था पण होतं, त्यावेळेस आपण मार्केटिंग करतो जेणेकरून तुम्हाला जास्त लोड होत नाही. फक्त तुम्हाला सांभाळायचं छान पद्धतीने आहे. मार्केटिंग करा, गावरान खा आणि सुदृढ करा. आणि जर कोणाला या फॉर्मला व्हिजिट करायचं असेल तर करू शकता. हो, कोणाला फार्मला व्हिजिट करायचं असेल तर आपल्याकडे या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत माल आपल्याकडे भरपूर असणार आहे, नंतर डिलिव्हरी होणार आहे. तर तुम्ही नक्की शिक्रापूरचा फार्म आहे. माझं युट्यूब चॅनल किंवा बाकी सगळे सोशल आहे, शिंदे ॲग्रो फार्म म्हणून माझं आहे. इंस्टाग्रामवर आहे, युट्यूबवर पण आहे. इंस्टाग्राम, युट्यूब, गुगल, फेसबुक 15 वर्ष झालं मी काम करतोय. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटेल, नॉलेज भेटेल. तुम्ही कधीही माझ्या फार्म मध्ये येऊ शकता, फक्त सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. शनिवार रविवार तुम्ही अवेलेबल असणार. मी फक्त शनिवारचा अवेलेबल असतो. हा. मी स्वतः एक IT पार्क मध्ये ऍज अ मॅनेजर म्हणून काम करतो प्रायव्हेट मध्ये. तर माझी ही आवड आहे आणि आता ही आवड मला शेतकऱ्यांपर्यंत मी 15 वर्ष झाले की शेतकऱ्यांचं चुकतंय काय की कोणी काहीतरी केलंय म्हणून ते करायला जातात, पण ते चुकतं. पण कुठलं काय पाळलं पाहिजे आणि त्यांच्याकडे काय विकलं जातं त्या गोष्टी आपण मी त्यांना 15 वर्ष सांगतो. तर पाहिलं मित्रांनो, आज आपण व्हिजिट केली आहे शिंदे ॲग्रो फॉर्मला. आपले अभिजित सर आहेत, अभिजित शिंदे सर. त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. अभिजित सर, तुमचे खूप थँक्यू, धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.